आताची सर्वात मोठी बातमी, अंमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अनिल पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर एकत्र. पाहूया स्पेशल रिपोर्ट. अंमळनेर शहराच्या राजकारणात आणि विकासाच्या दृष्टीने आज एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक घडामोड पाहायला मिळाली. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निम्न तापी पाडळसरे धरणावर अंमळनेर नगर परिषदेच्या 24/7 नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्यात आली. या दौऱ्याचे विशेष आकर्षण म्हणजे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांची उपस्थिती आणि त्यांचे 10 नगरसेवक. सकाळी 8 वाजता झालेल्या पाहणी दौऱ्याने केवळ पाणी पुरवठा योजनेची प्रगतीच नाही तर अंमळनेरच्या राजकीय वातावरणातही एक नवा संदेश दिला आहे. कारण काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात होते. निवडणुकीच्या मैदानात तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र आज विकासाच्या मुद्द्यावर हे दोघेही एकत्र दिसल्याने नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या मूलभूत प्रश्नांसाठी एकत्र येणे ही लोकशाहीतील परिपक्वतेची निशाणी मानली जाते. अंमळनेर सारख्या वाढत्या शहरासाठी पाणी पुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. 24/7 पाणी पुरवठा योजना ही शहराच्या भविष्यासाठी मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना मानली जात असून तिची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अशा वेळी सत्ताधारी आणि स्थानिक नेतृत्व एकत्र आल्यास कामांना गती मिळण्याची शक्यता अधिक असते. विशेष म्हणजे आमदार अनिल पाटील हे स्वर्गीय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे, तर नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर हे शिंदे गटाच्या शिवसेनेशी संबंधित आहे. राज्यस्तरावर महायुतीचे सरकार असले तरी अंमळनेरच्या स्थानिक राजकारणात पालिका निवडणुकीदरम्यान वेगळे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र आता शहर विकासासाठी महायुती धर्म प्रत्यक्षात उतरल्याचे संकेत या भेटीतून मिळत आहे. जनतेच्या दृष्टीनेही ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे, कारण विकासासाठी राजकीय संघर्षापेक्षा समन्वय अधिक गरजेचा असतो. शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा यांसारख्या प्रश्नांवर जर दोन्ही नेतृत्व एकत्रितपणे काम करत राहिले तर अंमळनेरचा सर्वांगीण विकास साधणे अधिक सोपे होऊ शकते. आजची ही भेट केवळ पाहणी दौरा नव्हती, तर ती अंमळनेरच्या भविष्यातील राजकीय आणि विकासात्मक समीकरणांची झलक होती. अशी चर्चा शहरात रंगताना दिसत आहे.